एक महत्त्वाची बातमी आहे। शिखर बँक घोटाळा प्रकरणातील संबंधितांना आता मोठा दिलासा मिळाला। यामध्ये अजित पवार यांच्यासह अन्य नेत्यांना देखील मोठा दिलासा मिळाला। मुंबई पोलिसांनी दुसऱ्यांदा या केस संदर्भातला क्लोजर रिपोर्ट सादर केला आहे। रोहित पवार यांची देखील याच प्रकरणामध्ये सध्या ईडी चौकशी सुरू आहे। तर शिखर बँक घोटाळा प्रकरणी अजित पवारांना मोठा दिलासा म्हणावा लागेल, कारण शिखर बँक घोटाळा प्रकरणी अजित पवार यांच्यासह अन्य नेत्यांना हा दिलासा मिळाला आहे। मुंबई पोलिसांनी दुसऱ्यांदा क्लोजर रिपोर्ट दाखल केला आहे। रोहित पवारांची देखील याच प्रकरणामध्ये सध्या ईडी कडून चौकशी सुरू आहे। महाविकास आघाडीच्या काळामध्ये पहिला क्लोजर रिपोर्ट दाखल झाला होता। शिंदे फडणवीसांचं सरकार आल्यानंतर पुन्हा एकदा या प्रकरणाचा तपास सुरू केला होता। मात्र आज पुन्हा एकदा या केस संदर्भातला दुसरा क्लोजर रिपोर्ट मुंबई पोलिसांनी दाखल केला आहे।